नमस्कार श्रोते हो. आरोग्यदायी जीवन या मालिकेमध्ये मी तेजश्री तुमचं सहर्ष स्वागत करते. आजच्या सत्रामध्ये आपण शिकणार आहोत की डॉक्टर सूर्यप्रकाश हे कोण आहेत आणि यांच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत की ते कशा पद्धतीने आपल्यासाठी लाभदायक ठरू शकतात. सर, मी तुमचं परत एकदा स्वागत करते. आजच्या सत्रामध्ये आपण काय जाणून घेणार आहे सर? आजच्या सत्रामध्ये आपण सूर्यप्रकाश. आता तुम्ही म्हणालाच आहात की डॉक्टर सूर्यप्रकाश. मग आपण त्या सूर्यप्रकाशाला डॉक्टर का म्हटलेलं आहे? त्या सूर्यप्रकाशाद्वारे आपल्याला कोणते फायदे होणार आहेत? आणि आपण जी उपमा त्यांना दिलेली आहे सूर्यप्रकाश, डॉक्टर सूर्यप्रकाश, हे ह्या सत्रामध्ये आपल्याला नक्कीच कळेल आणि आपला नक्कीच विश्वास बसेल की हे खरंच डॉक्टर आहेत आणि यांचा फायदा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये नक्कीच होणार आहे आणि होत आहे. नक्कीच, नक्कीच. हे आपल्यासाठी खरंच लाभदायक ठरणार आहेत, अशी आशा करून मला तुम्हाला विचारायला आवडेल, की पवित्र शास्त्रामध्ये सूर्यप्रकाशाबाबत काय लिहिलेले आहे? जर आपण जुन्या कराराचा विचार केला आणि विशेष करून मलाकी या पुस्तकामध्ये देवाच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. मी प्रेक्षकांसाठी देखील ते वाचू इच्छितो. मलाकी याचा 4था अध्याय जर आपण वाचला ह्या ठिकाणी, विशेष करून 2रं वचन येशू ख्रिस्ताविषयी लिहिलेलं आहे. ह्या ठिकाणी इथं लिहिलेलं आहे, पण तुम्ही जे माझ्या नावाचे भय धरणारे, त्या तुमच्यावर न्यायत्वाचा सूर्य उदय पावेल, त्याच्या पंखाच्या ठायी आरोग्य असेल, असं देवाचं वचन म्हणतं. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहत आहोत की येशू ख्रिस्ताला न्यायत्वाचा सूर्य असं म्हटलेलं आहे, कारण की येशू ख्रिस्त न्याय करतो, तो न्यायाधीश आहे. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं की जे लोक देवावरती, येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवतात, त्याचं भय बाळगतात, त्यांचा तो न्याय करतो, म्हणजे योग्य त्या गोष्टी त्यांना तो देतो, म्हणजे त्यांचा अन्याय होऊ नये हे दक्षता तो बाळगतो. म्हणून पवित्र शास्त्रामध्ये येशू ख्रिस्ताला न्यायत्वाचा सूर्य असं म्हटलेलं आहे. तर ह्या ठिकाणी आपण असं पाहणार आहोत की जो आध्यात्मिक सूर्य आहे, म्हणजे जो येशू ख्रिस्त आहे, ज्यानं हा सूर्य तयार केला. ज्यावेळेस ह्या जगाची निर्मिती झाली त्यावेळेस हा सूर्य ज्या येशू ख्रिस्तांनी निर्माण केला, तर ह्या सूर्यामध्ये आपल्याला कोणकोणते फायदे दिसतात हे आपण ह्या सत्रामध्ये पाहणार आहोत. नक्कीच सर. तर आता आपण जसं नेहमी ऐकत असतो, की सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आहे, सूर्यप्रकाश हा महत्त्वाचा आहे. पण आपण हे माहिती नाही करून घेत, की तो का महत्त्वाचा आहे. तर मला हे तुम्हाला विचारायला आवडेल सर, की सूर्यप्रकाश हा का महत्त्वाचा मानायला हवा? जर आपण सूर्यप्रकाशाचे फायदे पाहिले तर ते असंख्य असे आहेत आणि संशोधनामध्ये पूर्णपणे आपल्याला सर्वच फायदे माहीत नाहीत. पण जे फायदे सर्वसाधारणतः आपल्याला माहीत आहेत त्याच्याविषयी आपण बोलूया. तर ह्या ठिकाणी मी असं नक्कीच म्हणेन की रक्ताचा दबाव जो आहे, आपण इंग्रजीमध्ये त्याला ब्लड प्रेशर म्हणतो. रक्ताचा दबाव संतुलित करण्यासाठी सूर्यप्रकाश फार गरजेचा आहे. तर विशेष करून मला आठवतं की एका वैद्यकीय अधिकाऱ्याने काही लोकांचा रक्ताचा दबाव, ब्लड प्रेशर जो आहे तो सावलीमध्ये तपासला. सावलीमध्ये त्यांचा रक्ताचा दबाव जो आहे तो पाहिला, तर तो संतुलित नव्हता. मग त्या लोकांना, त्या पेशंटला त्याने सूर्यप्रकाशामध्ये नेलं. सूर्यप्रकाशामध्ये नेल्यानंतर काही वेळ त्या सूर्यप्रकाशामध्ये व्यतीत केल्यानंतर पुन्हा एक वार सावलीमध्ये आणून त्यांचा रक्ताचा दबाव जो आहे, ब्लड प्रेशर जो आहे, ते परत त्यांनी काय केलेलं आहे, तपासणी केलेली आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की सावलीमध्ये राहिल्यानंतर आणि सूर्यप्रकाशामध्ये राहिल्यानंतर त्याचा जो वेगळा परिणाम आहे, तो परिणाम त्या ठिकाणी त्यांना पाहायला मिळाला. म्हणजे सूर्यप्रकाशामुळे जे पेशंट, जे रुग्ण आहेत, त्यांचा रक्ताचा दबाव जो आहे, ब्लड प्रेशर जो आहे, तो संतुलित होण्यासाठी त्या ठिकाणी मदत झालेली आहे. हा झाला आरोग्याचा भाग. नक्कीच. पण आपण सर्वांगीण विकास याच्याविषयी विचार करत आहोत. मग मानसिकतेवरती त्याचा काय परिणाम पडतो, म्हणजे माणसांचे विचार जे आहेत किंवा जे विचार सरणी जी आहे त्याच्यावरती काय फरक पडतो. तर जर आपण सूर्यप्रकाशाचा विचार केला तर सूर्यप्रकाश आपल्याला सतर्कता देतो. म्हणजे थोडक्यात काय की मनुष्याने, जर एखाद्या व्यक्तीने सूर्यप्रकाश सकाळी घेतला तर दिवसभर त्याच्यामध्ये सतर्कता राहते. हे फार गरजेचं आहे आणि सतर्कता सर्वांसाठीच गरजेची आहे. एवढंच नाही तर आपण हे देखील पाहतो की जे त्वचा आहे, आपली त्वचा जी आहे ती निरोगी ठेवण्यासाठी सूर्यप्रकाश अत्यंत गरजेचा आहे. अगदीच आणि बरोबर.
ह्याच्यापेक्षा जास्त फायदे आहेत, भरपूर फायदे आहेत. पण मी हेही म्हणेन, की ज्या लोकांना जखम झालेली आहे त्वचेवरती, जर ती जखम त्वचेवरती जी आहे, ती जखम जर सूर्यप्रकाशामध्ये धरली किंवा ठेवली किंवा सूर्यप्रकाशामध्ये ती दाखवली, तर सूर्यप्रकाशाचे जे किरणं आहेत, त्याच्याद्वारे जे किटाणू आहेत जखमेमध्ये, ते किटाणू नष्ट होतात आणि जखम बरी होण्यासाठी सूर्यप्रकाश फायदेशीर ठरतो. अगदी बरोबर बोललात सर तुम्ही. पण आता मला हे विचारायला आवडेल, की जसं आपण म्हणतोय, की सूर्यप्रकाशामुळे ती जखम बरी होऊ शकते. पण आपण कुठला सूर्यप्रकाश त्याला दाखवायला पाहिजे? म्हणजे एक एक वेळ कुठली बरोबर असते, जेव्हा आपण सूर्यप्रकाशामध्ये असायला हवं किंवा तो आपल्यासाठी हानिकारक ठरणार नाही? अगदी बरोबर. हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे ज्यावेळेस आपण सूर्यप्रकाशाचा विचार करतो. लोकांना नेमकं कळत नाही, की सूर्यप्रकाश त्यांच्या आरोग्यासाठी कोणत्या वेळेमध्ये फायदेशीर ठरेल. तर सर्वसाधारणतः असं आपण म्हणू शकतो, की सकाळी 8 ते सकाळी 11 वाजेपर्यंत. ह्या वेळेमधला जो सूर्यप्रकाश आहे, तो सूर्यप्रकाश काय म्हणतो आपण, की नवीन असतो. किरणं एकदम सरळ कोवळी आपल्यावरती असतात ती. सरळ किरणं आपल्या शरीरावरती पडत नसतात. जसं तुम्ही शब्द वापरला, कोवळी ते किरणं असतात. म्हणून तो जो सूर्यप्रकाश आहे, तो सूर्यप्रकाश आपल्यासाठी फार गरजेचा आहे. मी तर हे म्हणेन, की आपण व्यायामाविषयी शिकलेलोच आहोत. आपण हेही शिकलेलो आहोत, की व्यायाम जर आपण वातावरणामध्ये करायचा, तर कोणत्या वातावरणामध्ये? चांगल्या वातावरणामध्ये. जर व्यायाम आपण सकाळी सूर्यप्रकाशामध्ये केला, तर व्यायामाचे फायदे तर आपल्याला मिळणारच. पण व्यायाम करत असताना सूर्यप्रकाशही आपल्याला मिळेल. अगदीच बरोबर आहे आणि सर. म्हणून काय होईल, की त्याचा आपल्याला दुप्पट फायदा होईल. म्हणून सकाळी 8 ते 11 वाजेपर्यंत जर आपण सूर्यप्रकाश घेतला, तर फार फायदेशीर आहे. पण आपण व्यायाम करताना आपण असंही म्हणालो, की सूर्य उगवायच्या अगोदर किंवा आसपास आपण व्यायाम केला पाहिजे. बरोबर आहे. ते जरी केलं तरी चालेल. पण सूर्यप्रकाशासाठी जर तुम्हाला लवकर उठता येत नाही, तर काही हरकत नाही. तुम्ही काय करायचं, तो सूर्यप्रकाश जो आहे, तो सकाळी 8 ते 11 पर्यंत जर तुम्ही घेतला, तर तो तुम्हाला फायदेशीर ठरेल. हिंदीमध्ये एक म्हण आहे सर, "एक तीर से दो निशाने." अगदी असं बरोबर. काहीतरी हे बरोबर. जमतंय बघा. अगदी बरोबर, अगदी बरोबर. आता सर आपण ऐकत असतो, की प्रत्येकालाच माहिती असतं हे, की सूर्यापासून आपल्याला काय भेटतंय, तर व्हिटॅमिन डी भेटतंय. पण हा व्हिटॅमिन डी आणि सूर्यप्रकाशाचा कशा पद्धतीने संबंध आहे? आता व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी गरजेचं आहे, हे सर्वसाधारणतः लोकांना माहीत आहे. पण व्हिटॅमिन डी आपल्याला सूर्यप्रकाशाद्वारे घ्यायचं आहे. तर देवाने सूर्याची घडवणूक अशा प्रकारे केलेली आहे आणि माणसाची घडवणूक अशा प्रकारे केलेली आहे, की ज्या व्यक्तीला व्हिटॅमिन डीची गरज आहे, व्हिटॅमिन डीची गरज तो सूर्यप्रकाशाद्वारे पूर्ण करू शकतो. म्हणजे सूर्याची जी किरणं आहेत, त्याच्याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं आणि ते व्हिटॅमिन डी आपल्या हाडांच्या बळकटतेसाठी अत्यंत गरजेचं आहे. म्हणजे आपल्याला जर आपली हाडं बळकट पाहिजे असतील, तर व्हिटॅमिन डी शिवाय पर्याय नाही. अगदी बरोबर सर. आणि आता हे सगळं बोलत असताना आपल्याला हा प्रश्न पडू शकतो किंवा प्रेक्षकांना हा प्रश्न पडू शकतो, की जे घरी असतात, हं. तर असा घरगुती जीवनामध्ये आपण कुठल्या सवयींमुळे सूर्यप्रकाश घेऊ शकतो? आता उदाहरणार्थ जर आपण जे लोकं घरी आहेत त्यांच्याविषयी जर विचार केला, तर सर्वसाधारणतः मी असं म्हणेन, की प्रत्येक खोलीमध्ये सूर्याची किरणं आली पाहिजेत. त्याच्यामुळं काय होतं, की सूर्याची किरणं ज्यावेळेस घराच्या अंगणामध्ये किंवा घराच्या खोलीमध्ये येतात, त्यावेळेस घरामधले जे किटाणू आहेत, खोलीमधले जे किटाणू आहेत, ते किटाणू नष्ट होण्यासाठी फार मदत होते. त्याच्यामुळं काय होतं, की खोलीमधलं वातावरण जे आहे ते शुद्ध होतं. जर आपण खेडेगावामध्ये पाहिलं, तर काही-काही लोकं काय करतात, बिछाना जे आहेत ते उन्हामध्ये वाळवतात. त्याचं बरोबर. कारण असं असतं, की तो बिछाना जो आहे ज्याच्यामध्ये किटाणू असतील, आता वेगवेगळ्या प्रकारचे किटाणू असतात. तर ते किटाणू नष्ट व्हावेत, निघून जावेत म्हणून सूर्यप्रकाश फार गरजेचा आहे. मी तुम्हाला जखमेचं पण उदाहरण दिलं. जखमेचे जर किटाणू मरायचे असतील, नष्ट व्हायचे असेल, तर ते सूर्यप्रकाशाद्वारे आपण ते करू शकतो. तसंच खोलीमध्ये जे किटाणू आहेत, विषाणू असतील, काही ज्या गोष्टी असतील, त्या गोष्टी पूर्णपणे त्याचा नायनाट करण्यासाठी आपल्याला सूर्यप्रकाश फार गरजेचा आहे. तर विशेष करून खोलीमध्ये काय आलं पाहिजे? सूर्यप्रकाश किंवा सूर्यकिरणं आली पाहिजेत. पण काही-काही महिला आहेत
त्यांना सूर्यप्रकाश जवळपास मिळत नाही. काही लोक असे घरामध्ये बसून असतील, आजारी असतील, काय असतील, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. मग त्यांनी काय करायचं, कमीत कमी त्यांनी बाल्कनीमध्ये येऊन त्या ठिकाणी सूर्यप्रकाश घेणं फार गरजेचं आहे. जे काय तुमचं कामकाज आहे, महिलांचं जे काय कामकाज आहे, गृहिणींचं जे काय कामकाज आहे, त्यांनी ते बाल्कनीमध्ये जर काम करायला सुरुवात केली तर काम करत करत असताना त्यांना तो सूर्यप्रकाश मिळू शकतो. आता कल्पना करा की काही लोकांच्या घरामध्ये बाल्कनी नाही आहे. मग त्यांनी काय करायचं, जर त्यांना गच्चीवरती जाता येत असेल तर त्या ठिकाणी जाऊन त्यांनी काय करावं, व्यायाम करावा किंवा सूर्यप्रकाशामध्ये थोडा वेळ बसावं. आणि सूर्यप्रकाश घेत असताना काय करावं की जे किरणं त्यांच्यावरती पडत आहेत त्या किरणांच्या दिशेनं बसावं, जेणेकरून त्यांना ते सूर्यप्रकाशाची किरणं व्यवस्थित पाहायला मिळतील किंवा त्याचा उपयोग त्यांना मिळेल. आता सर ह्याच्यानंतर आपण जाणून घेऊया की जसं तुम्ही बोललात की सूर्यप्रकाश घरगुती जीवनामध्ये कशा पद्धतीने उपयुक्त ठरतो, पण त्याच्यासाठी आपल्याला बाल्कनीमध्ये जावं लागेल किंवा सूर्यप्रकाश हा घरात यायला पाहिजे. पण शहरी जीवनामध्ये एका इमारतीच्या बाजूला दुसरी इमारत अशा पद्धतीने काहीतरी लागू झालंय. आता ह्या वेळेला कसं होतं की इमारतींमध्ये सूर्यप्रकाश हा तेवढा येत नाही बरोबर. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? शहरी जीवनात आपण कशा पद्धतीने हे सगळं काही टाळू शकतो? शहरी आयुष्यामध्ये किंवा शहरी जीवनामध्ये सूर्यप्रकाशाचा अभाव सर्वसाधारणतः सर्व लोकांमध्ये जाणवतो. अगदी. तर आता त्याच्यासाठी काही उपाय मला माहीत आहेत, पण ते उपाय प्रत्येकाला ते आवर्जून करणं फार गरजेचं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की कमीत कमी त्या लोकांनी काय केलं पाहिजे की बाल्कनीमध्ये थोडा वेळ दिला पाहिजे. ज्यावेळेस सूर्याची किरणं असतात त्यावेळेस. मला आठवतं की एका ठिकाणी आम्ही ज्या व्यक्तीला अर्धांगवायू झाला होता, त्या व्यक्तीला असं सांगण्यात आलं होतं की सूर्यप्रकाश जो आहे तो सूर्यप्रकाश घ्या. मी स्वतः जे रुग्ण अर्धांगवायू त्यांना झालेला आहे, त्या लोकांना मॉलिश दिल्यानंतर मी त्यांना काय केलेलं आहे, सूर्यप्रकाशामध्ये थोडा काळ राहायला सांगितलेलं आहे. मग त्याचा फायदा असा झालेला आहे की त्यांच्या मांसपेशी ज्या आहेत, ज्या मांसपेशी कार्यरत नव्हत्या, त्या मांसपेशीमध्ये पुन्हा एक वार ऊर्जा आली आणि त्यांना चालण्यासाठी, थोडं बसण्यासाठी, उठण्यासाठी त्याचा फार फायदा झालेला आहे. म्हणजे मी फक्त जे लोक निरोगी आहेत यांच्यासाठीच फक्त सूर्यप्रकाश गरजेचा आहे असं मी म्हणत नाही. जे लोक आरोग्यदायी नाहीत, ज्यांच्यामध्ये रोगराई आहे, ज्यांच्यामध्ये खूप असे आजार आहेत, त्यांच्यासाठी देखील सूर्यप्रकाश फार गरजेचा आहे. तुम्ही दवाखान्याचा जर विचार केला तरी देखील तुम्हाला हे कळेल की जे रुग्ण आहेत त्यांना सातत्यानं बिछाण्यावरतीच पडून राहण्यासाठी सल्ला दिला जात नाही. त्यांना थोडं फिरण्यासाठी सल्ला दिला जातो. पण ते फिरणं जे आहे ते सूर्यप्रकाशामध्ये जर झालं तर ते जास्त फायदेशीर ठरेल. मग काही लोकांमध्ये जसं मी तुम्हाला सांगितलं की काही इमारतींमध्ये बाल्कनी नाही आहे, तर कमीत कमी त्या ठिकाणी टेरेसचा वापर करणं फार गरजेचं आहे. मग टेरेस जर नसेल, म्हणजे गच्ची जर नसेल, तर त्या ठिकाणी लोकांनी काय केलं पाहिजे, बगीचेमध्ये गेलं पाहिजे. बगीच्यामध्ये त्यांना शुद्ध हवा पण मिळेल, त्या ठिकाणी शांत वातावरण पण मिळेल आणि त्या ठिकाणी सूर्यप्रकाश पण मिळेल. जेणेकरून काय होईल की सूर्यप्रकाशाचे जे फायदे आहेत त्या फायद्यांपासून हे लोक वंचित राहणार आहेत. म्हणून सूर्यप्रकाश जो आहे याला दुसरा पर्याय असा नाही आहे. कारण की ज्या गोष्टी देवाने आपल्याला दिलेल्या आहेत आणि ज्या गोष्टीद्वारे देव आपल्याला आशीर्वाद देऊ इच्छितो, त्या गोष्टी बंद करून देवा मला दुसऱ्या गोष्टीद्वारे आशीर्वाद दे, असं होऊ शकत नाही. म्हणून आपण सूर्यप्रकाश जो आहे तो फार गरजेचा आहे. मग तुम्ही जर विचारलं की काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणाला की सूर्यप्रकाश घेणं फार अवघड होऊन जातं, पण त्या ठिकाणी जर आपल्याला आरोग्य पाहिजे तर आपल्याला सूर्यप्रकाश घेणं फार गरजेचं आहे. आपल्याला तसं आरोग्यासंती खेळता येणार नाही, कारण की आरोग्य जर धोक्यात आलं, म्हणजे आपलं शरीर जर धोक्यात आलं, तर आपली मानसिकता आणि आपली आध्यात्मिकता नक्कीच धोक्यात येईल. अगदी अगदी बरोबर बोललात सर बरं का. आणि ह्याच्यानंतर मला हे जाणून घ्यायला आवडेल की ही जी शरीरातली व्हिटॅमिन डी ची कमतरता आता आपण बघत होतो, तर ही कमतरता आपल्याला कशा पद्धतीने भरून काढता येईल? बर, चांगला प्रश्न आहे. आणि हा प्रश्न मी 2 गोष्टीमध्ये ह्याचं उत्तर देणं योग्य असं मी मानेन. एक म्हणजे सूर्यप्रकाश, ज्याच्यासाठी आपल्याला जास्त कष्ट घ्यावं लागणार नाही. फक्त तो सूर्यप्रकाश जो आहे तो दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला घ्यायचा आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला व्हिटॅमिन डीची जी कमतरता आहे ते आपल्याला जेवणाद्वारे देखील आपल्याला पूर्ण करावी लागेल. मग आता जेवणामध्ये जर आपण सोयाबीनचे जे पदार्थ आहेत, ते पदार्थ जसं की टोफू, त्याच्याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी मिळून जातं. म्हणजे थोडक्यात काय, की हे जे घटक आहेत, सोयाबीनचे वेगवेगळे पदार्थ आहेत, ते सोयाबीनचे वेगवेगळे पदार्थ आपण जर जेवणामध्ये वापरले, तर त्याच्याद्वारे आपल्याला व्हिटॅमिन डी जे आहे, ते व्हिटॅमिन डी मिळण्यासाठी मदत होते. म्हणजे आहाराद्वारे पण घ्यायचं आणि सूर्यप्रकाशाद्वारे पण घ्यायचं. जेणेकरून काय होईल, की जर आपल्याला सूर्यप्रकाश कमी मिळाला, तर आहाराद्वारे आपल्याला तो व्हिटॅमिन डी भरून काढता येईल. काढता येईल किंवा व्हिटॅमिन डीची भरवणूक जी आहे ती जेवणाद्वारे जर कमी पडली तर सूर्यप्रकाशाद्वारे मिळेल. म्हणून धावपळीचं किती जीवन असू दे, 21व्या शतकामध्ये कितीही धावपळ असू दे, जर आपल्याला आपलं आयुष्यमान वाढवायचं असेल, आपल्याला जास्त वेळ निरोगी राहायचं असेल, तर आपल्याला निर्णय घ्यावेच लागतील. दुसरा पर्याय नाही. म्हणून आपण काय केलं पाहिजे, जरी ह्या गोष्टी साध्या असल्या तरी देखील याचा परिणाम आपल्यावरती नक्कीच होतो. याच्याविषयी आपण जास्त शिकणार आहोत, पण सांगायचं तात्पर्य हे की आपण निर्णय घेणं फार गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे सर. आपले हे जेवढे पण डॉक्टर आपण बघतोय हे असेच आहेत की ज्यांना कुठलाही पर्याय तसा नाही. आणि ह्याच्यामध्ये आपण हे परत एकदा जाणून घेऊया की प्रेक्षकांनी सूर्यप्रकाशाचा जो समतोल असतो, तो समतोल वापर कशा पद्धतीने करायला पाहिजे? जर सूर्यप्रकाशाचा विचार केला तर आपण विशेष करून असं म्हणू शकतो की सकाळचा जो सूर्यप्रकाश आहे 8 ते 11 जसं आपण म्हणालो, तो सूर्यप्रकाश फार गरजेचा आहे. जर त्याच्यापेक्षा जास्त सूर्यप्रकाश घेण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्या त्वचेला त्याची बाधा होऊ शकते. पण आपण जर विचार केला किंवा अगोदर काही मिनिटं अगोदर आपण काय म्हणालो, की जर आपण 8 ते 11 हा सूर्यप्रकाश घेतला तर त्याच्यामुळं आपली त्वचा निरोगी राहील. बरोबर. म्हणजे थोडक्यात काय, की जर अतिरेक झाला त्या सूर्यप्रकाशाचा, तर जी त्वचा निरोगी आहे ती त्वचा आपली निरोगी राहणार नाही. म्हणजे थोडक्यात काय, की त्याचा विपरीत परिणाम आपल्यावरती होऊ शकतो. म्हणजे थोडक्यात काय, की दुपारचा जो सूर्यप्रकाश आहे तो आरोग्यासाठी चांगला नाही. हे जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण सूर्यप्रकाश समतोलरित्या घेणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच सर. सर मला एक आणखी प्रेक्षकांना माझ्या मते प्रश्न पडलेला असेल, की ह्या सूर्यप्रकाशाचा जो अभाव पडतो आपल्या शरीरावर जसं आपण आता बोललो, तर हा अभाव कोणत्या प्रकारे आपल्यावर परिणाम करू शकतो? हां, तर तुम्ही जो प्रश्न विचारला तो प्रश्न फार महत्त्वाचा आहे. कारण की खूप लोकांना आपल्याला सूर्यप्रकाश मिळालेला नाही, हे त्यांना जाणवत नाही. म्हणून जर आपण सूर्यप्रकाशाचा अभाव याच्याविषयी जर विचार केला, तर आपल्याला समजतं त्या ठिकाणी, की व्हिटॅमिन डीची कमतरता होत आहे आणि व्हिटॅमिन डीची कमतरतेचे लक्षणं जे आहेत, त्याच्याविषयी आपण थोडं बोलूया. या ठिकाणी ज्या ठिकाणी व्हिटॅमिन डीची कमतरता आहे, त्या ठिकाणी हाडं जी आहेत, ती हाडं ठिसूळ आहेत. म्हणजे थोडक्यात काय, त्या हाडांमध्ये बळकटता राहत नाही. तर तसे जे लोकं आहेत, त्या लोकांमध्ये अशा प्रकारचे जे रोग आहेत किंवा अशा प्रकारचा जो आजार आहे, तो आजार आपल्याला दिसून येतो. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल किंवा त्या ठिकाणी आपण ते लक्षणं कशी शोधून काढायची, कोणत्या लोकांमध्ये ती लक्षणं दिसून येतात, याच्याविषयी पण विचार करणं फार गरजेचं आहे. जसं की आपण जाणतो किंवा असं पाहिलं जातं, की काही ठिकाणी सूर्यप्रकाश जो आहे, तो काही दिवसासाठी सूर्यप्रकाश काही लोकांना मिळत नाही. म्हणजे अशा ठिकाणी काही लोकं राहतात, वरती डोंगरावरती असतील किंवा अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये अशा ठिकाणी लोकं राहत असतील, की त्या ठिकाणी सूर्य काही दिवस उगवत नाही, विशेष करून हिवाळ्याच्या वेळेस. बरोबर. पण तसंच ज्यावेळेस असतं त्यावेळेस त्या लोकांमध्ये जी हाडं आहेत, ती ठिसूळ असल्या कारणामुळे त्यांना त्या आरोग्याचा, त्या शरीराचा जास्त फायदा होत नाही. म्हणून त्या लोकांमध्ये अशा प्रकारचे विकार जे आहेत किंवा अशा प्रकारचे जे रोगराई किंवा आपण असं म्हणू शकतो, की शरीरामध्ये जे कमकुवत गोष्टी आहेत, त्या गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. म्हणून व्हिटॅमिन डी जे आहे, ते व्हिटॅमिन डी आपल्या शरीरासाठी फार गरजेचं आहे आणि आपण आहाराद्वारे आणि सूर्यप्रकाशाद्वारे ह्या सर्व गोष्टी आपण
घेऊ शकतो आणि व्हिटॅमिन डीची कमतरता जी आहे ती पूर्णपणे भरून काढू शकतो. म्हणून व्हिटॅमिन डी आणि सूर्यप्रकाश फार फार गरजेचा आहे. मला हे सांगावंसं वाटेल की ज्या लोकांमध्ये हाडांची निर्बलता म्हणजे थोडक्यात हाडं जे आहेत ते कमकुवत आहेत किंवा त्यांच्यामध्ये जशी ताकद पाहिजे ती ताकद नाही, त्या लोकांनी काय केलं पाहिजे, पडताळणी केली पाहिजे, तपासणी केली पाहिजे की माझ्या हाडांमध्ये बळकटता आहे की नाही. विशेष करून स्त्रियांमध्ये, कारण की खूप स्त्रिया घरातच राहत असतात, त्यांना सूर्यप्रकाश मिळत नाही. म्हणून सातत्याने त्यांनी पडताळणी करणं, तपासणी करणं फार गरजेचं आहे. बरोबर आहे सर, अगदी बरोबर आहे. आता मला हे विचारायचं वाटेल की आता जसं आता उन्हाळा असतो, तर ह्याच्यामध्ये बऱ्याच वेळा असं होतं की आपण कडक उन्हामध्ये म्हणजे निघतोच बाहेर आणि दुसरा काही पर्याय तसा राहत नाही आणि ही तीव्र ऊन आपल्यासाठी बरीच हानिकारक आहे, हे आत्ताच आपण जाणून घेतलंय. आता अशा उन्हामध्ये निघाल्याच्या नंतर सूर्यप्रकाशापासून स्वतःचा कशा पद्धतीने बचाव आपण करू शकतो? बरं. बचाव करण्याच्या वेळेस म्हणजे थोडक्यात त्या गोष्टी ज्या आहेत त्या बोलण्याच्या ऐवजी मी सुरुवात अशी करेन, होता येईल तेवढं तुम्ही बाहेर जाणं उन्हाच्या वेळेस टाळावं. हा पहिला उपाय असेल. कारण की आपण काय करतो की मला बाहेर जायचंच आहे, दुपारच्याच वेळेस जायचं आहे, जरी कारण नसलं तरी जायचं आहे. असं जर असेल तर मग आपण जे प्राथमिक आपण जे उपाय आहेत ते उपाय न करता आपण दुसऱ्या उपायांकडे जात आहोत. म्हणून सुरुवातीला काय करायचं, होता येईल तितक्या गोष्टी काय करायच्या, सकाळच्या उन्हामध्ये किंवा संध्याकाळच्या उन्हामध्ये करायच्या, ज्या ठिकाणी तुम्हाला बाधा होणार नाही. पण जर पर्यायच नाही, तुम्हाला दुपारच्या वेळेस बाहेर जावंच लागत असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं की पूर्ण कपडे, शरीर जे आहे ते पूर्ण कपड्यानं झाकणं फार गरजेचं आहे. मग तुमचे हात असतील, पाय असतील, चेहरा असेल, डोक्यावरती टोपी घालणं फार गरजेचं आहे. कारण की डोक्यावरचे जे उन्हाचं जे तीव्रता आहे डोक्यावरती, त्याची तीव्रता आपल्याला भरपूर जाणवते. त्याच्यामुळे उष्माघात हा प्रकार होऊ शकतो आणि म्हणून आपण आपल्या आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. त्या ठिकाणी काही लोकं म्हणतात की काही असे पदार्थ आहेत, काही अशा क्रीम्स आहेत, काही अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या बाजारामध्ये मिळतात, जे आपण त्वचेवरती लावतो आणि त्याच्यामुळे आपल्याला काय होत नाहीत, सूर्याचा तीव्र किरणं जे आहेत त्याची तीव्रता आपल्याला जाणवत नाही. पण मी नैसर्गिकरित्या आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करेन की त्या गोष्टीवरती अवलंबून न राहता आपण काय केलं पाहिजे, आपण कपडे व्यवस्थित वापरले पाहिजेत. आणि कपडे वापरत असताना आपण काय केलं पाहिजे की जे कपडे साध्या रंगाचे आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त भडक रंग नाहीत, असे कपडे वापरले तर आपल्याला त्या उन्हाचा जास्त परिणाम जाणवणार नाही आणि त्या ठिकाणी आपल्याला काय होईल की आपलं शरीर जे आहे, आपली त्वचा जी आहे ती निरोगी राहील. प्रेक्षकांनो, ह्या सत्रामध्ये डॉक्टर सूर्यप्रकाश यांच्याबद्दल आपण जेही काही शिकलोय, हे सगळं काही आपल्यासाठी तेवढंच लाभदायक ठरलं असेल अशी आशा करून मी पुढे चालते आणि पुढच्या सत्रामध्ये तुमच्या सगळ्यांना बघण्याची आशा ठेवते. आणि ह्याच्यानंतर आपण हे सत्र इथेच समाप्त करतोय. धन्यवाद.